नमस्कार. सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप छान आणि उपयुक्त असे SSC स्मार्ट टिप्स या अभ्यासक्रमाचे ॲप आपण आज माहिती करून घेणार आहोत. सर्व 10वीच्या विद्यार्थ्यांना विनंती आहे की मी आता ज्या व्हिडिओप्रमाणे मार्गदर्शक सूचना आपल्या या व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे आपण कृती करून आपल्याला आमच्या केंद्रामार्फत मिळालेला SSC स्मार्ट टिप्सचा ID आणि पासवर्ड वापरून आपल्या मोबाईलवरून किंवा आमच्या केंद्रात येऊन हा 10 तासांचा अभ्यासक्रमाविषयी व पेपर लिहिण्याचे तंत्र याविषयी जो काही मार्गदर्शन आहे ते आपण पूर्ण करावे. हे ॲप सुरू करण्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की आपण आपल्या क्रिएटिव्ह कम्प्युटर येथे आपली नाव नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची नाव नोंदणी अगोदरच आम्ही केलेली आहे आणि तुम्हाला लागणारा जो काही ID आणि पासवर्ड आहे तो तुमच्या वर्ग शिक्षकांना म्हणा किंवा शाळेमार्फत तुम्हाला देण्याचाही प्रयत्न करत आहोत किंवा तुम्हाला आम्ही खाली एक हेल्पलाईन नंबर देत आहोत, तिथूनही तुम्हाला तो मिळवता येणार आहे. तर ॲप डाउनलोड करणे व सुरू करणे याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊ. त्यासाठी आपण प्ले स्टोअर ओपन करत आहोत. प्ले स्टोअरवर आपल्याला इरा लाईव्ह हे ॲप डाउनलोड करायचे आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे. मी जस्ट ओपन करत आहे. जसंही आपण ॲप ओपन करू तर या प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर येईल. यामध्ये तुम्हाला एक ईमेल ID आणि युजर नेम असं विचारलं आहे. तर आपल्याला युजर नेम मिळणार आहे. ईमेल IDचा काही संबंध नाही आणि पासवर्डसुद्धा आपल्याला इथं मिळणार आहे. आपण असं गृहीत धरू की तुमची नाव नोंदणी झालेली आहे आणि तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळालेला आहे. त्यानंतर काय कृती करायची ती इथून सुरुवात करत आहोत. आपला युजर नेम जो मिळाला आहे तो स्मॉलमध्ये आपण टाईप करायचा आहे आणि संबंधित पासवर्ड आपल्याला मिळालेला आहे तो देखील इथे टाईप करायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचं आहे. युजर नेम आणि पासवर्ड बरोबर असेल तर त्वरित लॉग इन होणार आहे. त्यामध्ये जर पासवर्डमध्ये किंवा युजर नेममध्ये टाईप करताना काही गडबड झाली असेल तर तो चुकीचा आहे असं दाखवण्यात येऊ शकते. आता आपला कोर्स सुरू झालेला आहे. इथं पाहू शकता तुम्ही SSC एक्झाम स्मार्ट टिप्स आणि काही सूचना हा शब्द इथं दिसतो आहे. भाषांचं आपल्याला इथं स्वातंत्र्य आहे. मी कंटिन्यू लर्निंग असं या ठिकाणी टॅप करतो. या ठिकाणी मला वेलकम टू सूचना म्हणजे हा सुरुवात करताना मराठीनेच ही सगळी माहिती आपल्याला दिसणार आहे. डाव्या बाजूला इथं बघाल तर तुम्हाला मोर बटन दिलेलं आहे. या 3 लाईन्स त्याच्यावर टॅप करायचं आहे. जी काही इंडेक्स आहे आपल्या अभ्यासक्रमाची टेबल ऑफ कंटेंट म्हणतो आपण त्याला ते या ठिकाणी तुम्हाला दिसेल. सुरुवातीपासून बघाल तर सुरुवातीला सूचना दिलेल्या आहे. SSC परीक्षेची तयारी, मार्कांची भरारी, त्यानंतर एक सूचना आलेली आहे. नंतर सेकंड ऑप्शनमध्ये तुम्हाला SSC 10वी बोर्ड परीक्षेसाठी स्मार्ट टिप्स कोर्स त्याचा परिचय दिलेला आहे. नंतर उत्तरपत्रिका लेखनाची माहिती, मग त्यानुसार विषय दिलेला आहे. इंग्लिश आहे, हिंदी संपूर्ण आहे, संस्कृत संपूर्ण आहे, भूगोल आहे, बीजगणित वगैरे वगैरे असं इतिहासपर्यंत दिलेलं आहे. एकंदरीत आपल्याला आपल्या इयत्ता 10वीच्या फायनल एक्झामच्या पेपरला तयारी कशी करायची याचं खूप छान मार्गदर्शन तज्ज्ञांचा अनुभव या ठिकाणी शेअर करण्यात आलेला आहे. आपणही हे ॲप डाउनलोड करून सुरू करा आणि आपल्या इतर मित्रांनाही हे ॲपची माहिती देऊन त्यांचाही आमच्याकडून युजर नेम पासवर्ड क्रिएट करून त्यांनाही हे ॲप तुम्ही चालू करून देऊ शकता, जेणेकरून तुमचा 10वीचा अभ्यासक्रम खूप छान चालेल. सुरुवात कशी करायची बघू आपण. SSC परीक्षेची तयारी, मार्कांची भरारी मी टॅप केला. अभ्यासक्रमाची सुरुवात झालेली आहे. इथं टायटल आलेलं आहे. या पद्धतीने सूचना आपण पाहू शकता. त्यामध्ये मग मी पुन्हा टायटलवर गेलो. सूचना काय आहे ती सोडवायला सुरुवात केली. सूचना या सगळ्या आपल्याला नीट पाहायच्यात. काही ठिकाणी व्हिडिओ आहेत, काही ठिकाणी वाचन करण्यालायक माहिती आहे. त्यानंतर SSC 10वी बोर्ड परीक्षेसाठी स्मार्ट टिप्स कोर्सचा परिचय आलेला आहे. खऱ्या अर्थाने इथून माहिती सुरू होते. तो आपण टॅप केला. व्हिडिओ याप्रमाणे लोड होईल. व्हिडिओ सुरू झालेला आहे. आपल्या सोयीनुसार शांत वातावरणात एकांतात शक्यतो हा व्हिडिओ पाहावा. आता आपल्या सोयीनुसार आपल्या मोबाईलचा रोटेट ऑप्शन ऑन करून हा स्क्वेअर पाहताय तो टॅप करून आपण हा व्हिडिओ
आडवा देखील पाहू शकता। एकंदरीत अशा प्रकारे आपण आपल्या सर्व विषयांची माहिती 1 बाय 1 या ठिकाणी पाहायला हवी व आपल्या सर्व अभ्यासक्रमाला पूर्ण करायला हवे। पुन्हा एकदा तुम्हाला आवर्जून सांगतो की खालील दिलेल्या हेल्पलाईनच्या मदतीने आपण आम्हास आपला ID पासवर्ड विचारू शकता किंवा आपण प्रत्यक्ष येऊ शकत असाल तर आमच्या क्रिएटिव्ह कम्प्युटर संस्कार नगरी या केंद्रास भेट देऊन तुम्ही आपला ID पासवर्ड घेऊ शकता। आपल्याकडं 2 पर्याय आहेत। एक तर आपण केंद्रात येऊन आपला हा सर्व स्मार्ट टिप्सचा अभ्यासक्रम माहिती करून घेऊ शकता किंवा आपल्या मोबाईलद्वारे सुद्धा आपण ह्या सर्व गोष्टी जाणून घेऊ शकता। आपल्या येणाऱ्या 10वीच्या परीक्षेसाठी आमच्या सर्व टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।